पाहिलात, याच कारणामुळे आज आपल्याला हे पथनाट्य पाहायचे आहे. खूप लढियो मर्दानी ओ झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी ओ झांसी वाली रानी थी. खूप लढियो मर्दानी ओ झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी ओ झांसी वाली रानी थी. 1857 ची झाशीची राणी तर आपण सर्वांनीच पाहिली आहे. पाहूया आजची राणी व तिची असुरक्षित कहाणी. प्रसंग 1. ए भावा, वहिनी आली का? वहिनी चल, येशील का माझ्या बरोबर? किती वेळा सांगितलंय तुला, आवडत नाहीस तुम्हाला? हे काय चाललंय तुझं? ए भावा, सगळ्या कॉलेज समोर तिने तुला मारलं आहे, तुझी इज्जत घालवली आहे. ती तुझी नाही तर कोणाचीच झाली नाही पाहिजे. खूप गर्व आहे ना तिला तिच्या सौंदर्याचा. थांब, हे घे आणि जाळून टाक तिला. हे काय परत आलास तू? मी तुला शेवटचं विचारतोय, शेवटचं. किती वेळा सांगू तुला, जा इथून. वाचवा मला, वाचवा. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. हे तोंड घेऊन मी समाजात जाऊ त्यापेक्षा मी या समाजातून गेलेलीच बरी. पाहिलं, तिची काही चुकी नसताना तिला आत्महत्या करावी लागते. पाहिलं, मुलगी भर दिवसात जळते, मुलगी भोर पडते. प्रसंग 2. इचलकरंजीची गाडी निघाली, इचलकरंजीची गाडी निघाली. कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली. इचलकरंजीची गाडी निघाली, इचलकरंजीची गाडी निघाली. तुम्ही जरा व्यवस्थित नाही का सांगू शकत? केव्हापासून पाहताय, कधी इकडे पळताय, कधी तिकडे पळताय. अहो मॅडम, बसमध्ये एवढी धक्काबुक्की चालते. शाळा असो, कॉलेज, बस असो, ऑफिस, नारी नाही कुठेही सुरक्षित. प्रसंग 3. आत येऊ सर? हो, ये ना. किती वेळा सांगितलंय जा माझ्या गाडीवर, पण तू कधीच कशी येत नाही. हे काय सर, मी तुमच्या मुलीसारखीच. पण माझी मुलगी तर नाही सर. दूसरों की बेटियों का सम्मान करना पाए हो, दूसरी बेटी बहन का लाज न रख पाए हो. दूसरों की बेटियों का सम्मान करना पाए हो, दूसरी बेटी बहन का लाज न रख पाए हो. अहो, महिलांचा जो करेल अपमान समजतात पशु समान. असं का घडतंय माझ्यासोबत? काय गुन्हा केलाय मी? कोणताच गुन्हा केलाय मी? कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाहीस. कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाहीस. बस झालं, आता किती सहन करायचं? आपण यावर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे. नाही करणार नारीलाचारी, बंद करा अत्याचाराच्या. कितीतरी मुली या नराधमांच्या बळी पडल्या आहेत. याच असुरक्षिततेमुळे लोकांना या मुली नकोशा झाल्या आहेत. याचं कारण म्हणजे मुलींची असुरक्षा. याचा उपाय हाच तर नाही ना की मुलींना जन्माला येण्याआधीच मारून टाकणे. अहो, मुलींना जन्माला घाला आणि तिला शूर, धीर, सक्षम बनवा. पाहायची आहे अशी वाघीण, तर चला पाहूया. ऐगिनी